वरुड तालुक्यातून आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवनवर अपर वर्धा धरणग्रस्त कृती समितीच्या शेतकऱ्यांचा मोर्चा धडकलेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवनवर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांसोबत शेतकऱ्यांची बाचाबाची झालेली आहे। खरं तर वरुड तालुक्यातील सर्वात मोठं आंदोलन हे ठरलेलं आहे। या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची झालेली दिसत आहे। हे शेतकरी आक्रमक होऊन तहसील कार्यालय येथून आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवन येथे पोहोचले होते। मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांसोबत भेट घेतली नाही म्हणून शेतकरी आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांनी शेतकरी भवन येथे आत जाऊन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला असता आता अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। आता एका फोनवर मिळणार शिवानी एंटरप्राइजेसची सेवा घरपोच। आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 9323828606 व 8805039655। पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी बाचाबाची झाल्याचं समजते आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी 70 ते 75 वय वर्षाचा म्हातारा म्हणजेच एक आजोबा देखील जखमी झाल्याचं समजते आहे। आता मोठं आक्रमक पाऊल या शेतकऱ्यांनी उचललेलं आहे। सध्या शेतकरी भवन येथे पोलिसांसोबत या शेतकऱ्यांची बाचाबाची झालेली आहे, तर मोठं आक्रमक पाऊल या शेतकऱ्यांनी या ठिकाणी उचललेलं आहे। हे आंदोलन मात्र अनेक तासांपासून सुरू होतं। या मागची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल सविस्तर बातमी काही वेळातच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मात्र आताच्या घडीची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आमदार देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवन येथे अपर वर्धा धरणग्रस्त कृती समितीच्या शेतकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि शेतकऱ्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय। आपण बघू शकतो अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आपण बघू शकतो या ठिकाणी हे अपर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे शेतकरी आक्रमक झालेले होते। आपण सध्या बघू शकतो या ठिकाणी मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतकरी भवन येथे आत घुसण्याचा प्रयत्न या सर्व शेतकऱ्यांनी केलेला होता। त्यावेळेस या सर्व पोलीस प्रशासनाने यांना त्या ठिकाणी जाण्यास नकार दिल्यानंतर हे आक्रमक झालेले होते आणि यातच एक म्हातारा म्हणजेच 70 ते 75 वर्षाचे आजोबा हे जखमी झालेले आहेत। त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे। नेमकं पुढे काय परिस्थिती निर्माण होते हे सुद्धा जाणून घेणार आहोत। पाहत राहा। या बाजूने शेतकरी भवन आहे आणि याच शेतकरी भवनवरती आत जाण्याचा प्रयत्न या शेकडो शेतकऱ्यांनी केलेला होता। मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांना आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि आता कुठेतरी हे शेतकरी या ठिकाणून निघते आहे। अनेक जणांना वरुड पोलीस स्टेशनने अटक देखील केलेला आहे। तर एक 70 ते 75 वय वर्षाचा म्हातारा म्हणजेच आजोबा जखमी झाल्याचं समजते आहे। आपण बघू शकतो या जखमी आजोबांना सध्या रुग्णालयात दाखल केलेला आहे। सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या आंदोलनाने वेगळं रूप घेतलेलं आहे। मोर्चे येथे झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर सर्वात मोठं आंदोलन हे देखील म्हणावं लागेल। शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी होती, मात्र जी भूमिका होती ती आक्रमक होती आणि बघू शकतो आता हे पोलीस प्रशासनाने काही शेतकऱ्यांना अटक केलेला आहे, तर काही आता सध्या शेतकरी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त अजूनही तैनात आहे। तहसील कार्यालयासमोर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वरुड तहसील कार्यालयासमोरून हा मोर्चा आता शेतकरी भवन म्हणजेच आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावरती येऊन धडकलेला आहे। यांनी खरं तर आता आक्रमक भूमिका उचललेली आहे। कुठलंही पाऊल आम्ही उचलू शकतो अशी चेतावणी तहसील कार्यालय येथे दिल्यानंतर आता हे जे शेतकरी भवन आमदार देवेंद्र भुयार यांचं कार्यालय इथे हे अपर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे सर्व शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत। काय म्हणतात, आमदार देवेंद्र भुयार यांची भेट झाली का? आम्हाला 2 PA 2 वेगवेगळ्या माहिती देत आहेत। एक म्हणतायत वरुडला आहे, काल आम्ही माहिती घेतली वरुडला त्यांचा पूर्ण दिवस आज होता। सकाळी फोन केला त्यांना म्हणे वरुडलाच आहे। एक इथं आल्यानंतर तो लोखंडे कोणतरी कार्यालय सांभाळतो तो म्हणते अमरावतीला गेले। म्हणजे तुमच्याच कार्यालयातले 2 व्यक्ती आम्हाला वेगवेगळी माहिती देणार, आम्हाला काय मूर्ख समजून ठेवलं काय? आपण बघू शकतो वरुड तहसील कार्यालय येथे आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता हे सर्व अपर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे शेतकरी भवन आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावरती जात आहे। त्या ठिकाणी कुठलंही पाऊल उचलण्याची यांची मानसिकता आहे। नेमकं त्या ठिकाणी काय होणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सध्या वरुड तहसील पासून शेतकरी भवनकडे हा मोर्चा निघालेला आहे। त्या ठिकाणी नेमकं काय होणार आहे हे सुद्धा दाखवणार आहोत। पाहत राहा अमरावती टुडे न्यूज।